वाढदिवसानिमित्त होत असलेल्या या ज्ञान सत्राच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित अखिल भारतीय महान परिषदेचे महामंत्री, पहिल्यांदा त्यांचे नाव घेतो कारण महान कार्य करून घ्यायचे ते महामंत्री आणि आदरणीय आचार्य प्रवर सर्वत्र प्रतिष्ठानचे प्रणेते मौलाना पसंद अध्यक्षीय भाषण चालू आहे। आपण सर्वांनी दादांचे अमृततुल्य विचार अतिशय शांततेने ऐकायचे आहे, कारण खाली बसा, पाणी नंतर द्या, आणि कारण आपण सर्वांनी दादांचा आवाज बसलेला आहे, प्रवास सारखा आहे आणि त्यामुळे आपण त्यांचे विचार अतिशय शांततेने ऐका। एकदा आपण जयकारा करा, गोपाल कृष्ण भगवान की। अजिबात मदत व्यक्त नाही देता, मला आज थोडी मदत करा। आवाज अनेक ठिकाणी व्याख्यान करून शिवाय एक डोळ्याची अलर्जी म्हणून आवाज बसला। खरं जर पाहिलं आज संपर्कचे पुरुषोत्तमराव ठाकरे हे मला डॉक्टर पांडे ENT स्पेशलिस्ट नागपूर विदर्भ स्पेशलिस्ट त्यांच्याकडे घेऊन गेले। त्यांच्या जर मी तुम्हाला लिहून दिलेल्या औषधीचा कागद दाखवला, पहिल्यांदा भरलेला आहे मौन धारण वायश्रेष्ठ। पण या परमार्थ अध्ययन मंदिर या संस्थेची माझी पिढी जात असले आपुलकी, त्या नात्याने, त्या आपुलकीच्या माध्यमाने, त्या जवळिकेच्या माध्यमाने, त्या स्नेहाच्या माध्यमाने, त्या सख्यत्वाच्या माध्यमाने डॉक्टरांचे विचार बाजूला ठेवून मी आपल्याशी हितगुज करीत आहे, म्हणून मला मदत करावी। मी आज अल्प वेळात माझे विचार संपुष्टात घेऊन पुढील वर्षीचा कर्ज अंगावर घेऊन व्याजासह पुढच्या वर्षी माझी कर्जफेड करेल असं एक आश्वासन देऊन मंतव्याला सुरुवात करतो। व्यासपीठावर बसलेली संत बंधू मंडळी, वासनी मंडळी, आपण सर्व माझे प्रिय, स्वामींचे प्रिय म्हणून माझे प्रिय असे अच्युत गोत्रीय म्हणून मी शब्द वापरला आहे, अच्युत गोत्र। गोत्रज म्हणजे नाते, रिश्ते आणि अच्युत म्हणजे ज्या नात्याला, ज्या संबंधाला, ज्या संपर्काला कधीच तूट सांद येत नाही, कधीच खंड पडत नाही, पडणार नाही, असं जे नातं त्याला म्हणतात अच्युत नातं। ते नातं तुमच्या आणि परमेश्वराच्या पर्यायाने तुमच्या आणि माझ्या। बंधूंनो, ज्यावेळेस स्वामी अच्युत गोत्रीय असा आपल्या सूत्रातून संबोधतात, त्यावेळेस स्वामींच्या समोर कुठली जातपात नाही, कुठला वर्णभेद नाही, कुठला प्रांतभेद नाही, कुठला देशभेद नाही, कुठला ग्रामभेद नाही। जीव मात्र यात पुरुष आले, या स्त्रिया आल्या आणि अनेक जातीचे लोक, वर्ण अवर्ण अनेक जातीचे लोक त्यात स्वामींच्या अच्युत गोत्रीय या शब्दात समाविष्ट आहेत। स्वामींना एकदा प्रश्न विचारला गेला होता की असा जो तुमचा अमोल तत्वज्ञान आहे, तुमचा अमोल अनुसरण आहे, तुमचा अमोल पूर्णसंबंधासारखा, प्रेमासारखा जो सिद्धांत आहे, ज्याला परम सिद्धांत म्हटलं जातं, तो परम सिद्धांत, त्या परम सिद्धांताला पावन करणारा कोण अधिकारी आहे असा प्रश्न विचारला गेला आहे।
या प्रश्नाचं उत्तर स्वामींनी काय दिलंय लक्षात घ्या सगळ्यांनी. या प्रश्नाचं उत्तर दिलंय जो कोणी असो जो विकल्प हिंसा न आश्रय तो जीव माझ्या धर्माला माझ्या सिद्धांताला सर्वाधिकारी आहे. विकल्प आणि हिंसा न आश्रय जो विकल्पाला शरण जात नाही म्हणजेच एकदा ईश्वर भक्ती पत्करल्यानंतर जो देवतेला ईश्वर म्हणत नाही तो आणि जो मारामारी करत नाही तो हिंसा. मारामारी करत नाही आणि याचं वाईट होऊ दे असं मनामध्ये चिंतनही करत नाही. या दोनच अटी समजून ठेवल्या. कोणत्या? जो ईश्वराला अनंत भक्तीचा पुरस्कर्ता मानल्यानंतर एका ईश्वराला शरण येतो, देवतेला परमेश्वर म्हणत नाही आणि मदत बोलू नका थांबून जातो. जो देवतेला परमेश्वर म्हणत नाही तो आणि जो कोणाचंही वाईट चिंतन करत नाही तो, हे दोन अटी जर असल्या मग तो कोणी जातीचा असो, कुठल्या देशाचा असो, कुठल्या भाषेचा असो, तो जीव माझ्या परमसिद्धांताला माझ्या प्रेमाला अधिकारी आहे असा स्वामींचा अमोल असं प्रतिपादन आहे. यात कोण सुटला हो? विचार करा. यात कोणी सुटला का? आपण सुटलो का? नाही. आम्हाला संस्थेला 20वा वाढदिवस आहे. मात्र स्वामींच्या आणि तुमच्या नातं जे आहे केव्हाच आहे? याला एक प्रश्न आहे. ब्रह्मविद्येमध्ये प्रश्न आले, जी महाराज तुमच्या आणि आमचं जे नातं आहे ते कधीच आहे? स्वामी उत्तर दिलंय, जेव्हापासून या सृष्टीची रचना पहिल्यांदा झाली तेव्हापासून तर संपूर्ण जीवांच्या अविद्या छेद होईपर्यंत, सृष्टीचा महास्वर होईपर्यंत तुमचं आणि माझं अतूट असं नातं आहे. किती महान सिद्धांत आहे. तेव्हापासून आहे परमार्थ अध्ययन संस्थान 20 वर्ष या बिल्डिंग मध्ये जीवानी केवळवासी डॉक्टर सिमेशन साहेबांची स्थापना केली तेव्हापासून हा 20वा दिवस, 20वा वर्ष. बंधूंनो, 20व्या वर्षी आपण विचार करा, 20वा वर्ष या संस्थेला या शब्दामध्ये काय काय सामावून दिले. जो या अध्ययन संस्थेमध्ये येऊन अध्ययन करेल तर खऱ्या अर्थाने परमेश्वराजवळ 20वा मिळणार आहे, म्हणून 20वा. आणि ज्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि अमोल असं पुस्तक लिहून एक ज्ञानाचा भंडार तुमच्या समोर ठेवला, ते आज 20व्या वर्षानिमित्त मी घोषित करतो, स्वामींच्या श्रीचरणी 20वा घेत आहेत. बंधूंनो, आज या अध्ययन संस्थेद्वारे मी असं म्हणेन, स्वागताऐवजी माझं फार मोठं कौतुक केलं गेलं. कौतुक मोठ्याचं नसतो, लक्षात घ्या. कौतुक आपल्यापेक्षा लहान माणसाचं असतो. लहान माणसाच्या अंगी आलेली काही सेवा ती जेव्हा मोठ्यांना त्याची खुशी होते त्यावेळेस मोठी मंडळी लहान माणसाचं कौतुक करत असते. हे बघतो आपण व्यवहारात. त्या दृष्टीने आपण सर्वांनी लहान मोठ्यांनी, स्त्री पुरुषांनी, मुलां मुलींनी आज माझं कौतुक केलं. आपल्यातरी माझ्याबद्दल असलेलं प्रेम त्याचं एक प्रतीक आहे. कारण स्वामींनी सांगितलं की ज्या ठिकाणी स्नेह असतो, ज्या ठिकाणी प्रेम असतो, त्या ठिकाणी काहीतरी स्फुरते, काहीतरी सुचते. मुलगा शाळेत जातो, घरी पाहुणे येतात,
आई शिरा करते, पुरणपोळी करते, मुलासाठी राखून ठेवते, ती बिचारी स्वतः खात नाही. माझा मुलगा येईल ती खाईल. त्या मुलाला माहित नाही घरी पुरणपोळी झाली म्हणून, पण त्या मातेचा स्नेह त्या मुलाच्या ठिकाणी आहे म्हणून त्या मातेला पोळी राखून ठेवायचं. त्याचप्रमाणे तुमचे माझे आपापल्या वयाप्रमाणे अनेक संबंध तुमचे सर्वांचे माझ्याशी आहेत. त्या संबंधानुसार तुमचा तो स्नेह आहे, तो स्नेह आज मला ओसंडताना दिसत होतो. बंधूंनो, हा स्नेह जो तुम्ही केला, हा स्नेह, ही सेवा माझ्याकडे जी आली, लक्षात ठेवा 3 कारण आहेत. एक तर ईश्वर कृपा, ईश्वर कृपेचे कुठलं योग येत नाही. दुसरी गोष्ट आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचे अधिकांश लोकांचे परिचित, ज्यांचे आशीर्वाद डॉक्टर केवलवासी डॉक्टर मेश्रामांना होते, ते अतुल्य व्यक्तिमत्व असलेले केवलवासी माझे परमकारक अमरावती आश्वासन श्री मोठे बाबा, त्यांचा आशीर्वाद, सध्या विद्यमान श्री गुरुजींचा आशीर्वाद आणि पंथातील थोर आचार्यगण, संत महंत, वास्तविक उपदेशी भारतभरातील, महाराष्ट्रातील, नागपुरातील, अनेक प्रांतातील सर्वांचा अतूट असा प्रेम, त्या प्रेमाची पावती माझ्याकडे सेवा दिली. बंधूंनो, सेवा स्वीकारताना मी तुमच्या सर्वांच्या स्नेहाकडे बघितला. जे माझ्या दृष्टीसमोर होते त्यांच्याकडे बघितला, जे दूर होते फोनवर अभिवादन करत होते, अभिनंदन करत होते, त्यांच्याकडे मनाने बघितला. सर्वांकडून समोर होते त्यांच्याकडून, समोर नव्हते त्यांच्याकडून मला माझ्याकडनं होणाऱ्या पंथ सेवेच्या पाठिंब्याची हिरवी झेंडी दिसत होती. म्हणून मी ती सेवा तुमच्या सर्वांवर विश्वास ठेवून स्वीकारली. बंधूंनो, पंथासमोर अनेक आव्हान आहेत, कमी नाहीत, कामं भरपूर आहेत. तुम्ही मला ही सेवा दिली फक्त खुर्चीवर बसण्यासाठी नव्हे, फक्त थंडी वाजते जास्त म्हणून ज्या शालीत टाकून वेगळं होणे वाचक नव्हे. मला आज इथे अनेक विविध प्रकारच्या विविध ठिकाणच्या संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून स्वागत केलं गेलं.